जे विचार तुम्ही करता ते तुमच्या आयुष्यामध्ये तसे घडतात. त्याला म्हणायचं लॉ ऑफ अट्रॅक्शन. सगळ्यांकडून ऐकले पॉझिटिव्ह थिंकिंग करा. म्हणजे नेमकं काय करा? पॉझिटिव्ह थिंकिंग करा म्हणजे आधी पहिले निगेटिव्ह विचार कमी करा. आता निगेटिव्ह विचार कसे कमी करायचे? लोकांना आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन या शब्दांपासून ते लांब नाही आहेत की आपण जे विचार करू ते आपल्या बाजूने येणार आहे. की 8 तास जर तुम्ही झोपत असाल तर उरलेल्या 16 तासामध्ये तुम्ही मिनिमम 70 ते 80 हजार विचार करता. मग त्या 70 ते 80 हजार विचारांमध्ये जर 60,000 विचार हे तुमचे जर निगेटिव्हच येत असतील तर मग तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्ही मॅनिफेस्ट करणार? एखादा निगेटिव्ह विचार येतो, आपण त्या चेनच्या मागे जातो आणि नंतर असं होतं की मी किती जे घडणारच नाहीये किंवा काही संबंधच नाहीये या विषयाचा, इथे तो विचार पण करून बसलो मी. तसं मी माझ्या मुलीचं उदाहरण सांगितलं की मी तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली की ती अभ्यास करते, तिला छानच मार्क मिळतात, तिला चांगलंच कॉलेज मिळणार आहे आणि ती चांगलंच तिचं एज्युकेशन होणार आहे. माझ्या सेल्फ टॉकमध्ये मी तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार केला. कुठलीही इच्छा आली तुमच्या मनात म्हणजे तुमच्या आधी विचारात आली की तुम्ही ती फिलिंग लेवलला आणली पाहिजे. आधी विचार, मग फिलिंग, मग बिलीफ त्या गोष्टीबद्दलचा आणि मग येते ती ॲक्शन. म्हणजे मोठा विचार येतो की मला अमुक मोठी गोष्ट पाहिजे. पुढचा विचार मनात असा येतो की यार कसं शक्य आहे? युनिव्हर्स आपल्याला सगळं देतच आहे. अखंड युनिव्हर्स सगळ्याला तथास्तु म्हणजे आपल्याला आपण ऐकलं असाल वास्तू तथास्तु म्हणते म्हणजे काय? या विषयावर विश्वास ठेवणं आवश्यक आहेच का की हे प्रयत्न केला तरी साध्य होऊ शकतो? हो प्रेयरनी तुम्हाला कितीतरी तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घटना घडतात. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनचं पत्र. आयुष्यात सगळ्यांना काही ना काही पाहिजे. कोणाला प्रेम पाहिजे, कोणाला यश पाहिजे, कोणाला धनसंपदा पाहिजे, कोणाला प्रसिद्धी पाहिजे, तर कोणाला हे सगळं मिळाल्यानंतर शांती पाहिजे. तर मी जर तुम्हाला सांगितलं हे सगळं आपल्यामध्येच आहे, फक्त तुम्ही त्याला अप्रोच व्हायला किंवा त्याला तुमच्या दिशेने खेचण्यासाठी कमी पडत आहात, तर तुम्हाला वाटेल की हा काही पण बोलतोय. पण तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे शब्द जर ऐकले असतील तर तुम्हाला थोडं याबद्दल अंदाज असेल की आपल्या मनामध्येच सगळं काही आहे. मनाची शक्ती हीच आपल्या ब्रह्मांडाकडून आपल्याला सगळं काही मिळवण्यासाठी कामाला येत असते. पण आपण ते अट्रॅक्ट कसं करू शकतो, मॅनिफेस्टेशन कसं करू शकतो, व्हिज्युअलाइज कसं करू शकतो आणि हे सगळं करून आपल्याला आयुष्यात जे पाहिजे त्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, या विषयातल्या आजच्या गप्पा असणार आहे. आणि हे पत्र फार महत्त्वाचं आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. पोस्टमनला सबस्क्राईब तुम्ही करणारच आहात. आणि या विषयातल्या तज्ज्ञ आणि लाईफ कोच ज्या आहे मानसी कुलकर्णी, त्या आज आपल्यासोबत गप्पांवर आलेल्या आहेत. तुम्हाला पत्र लिहिलं आहे. मानसीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. हा पॉडकास्ट तुम्ही मॅनिफेस्ट केला होता बरोबर? म्हणूनच घडून येतोय. हो, अगदी खरं आहे, अगदी खरं. ॲक्च्युली आम्ही पण हा विषय आधी घेतला नव्हता पोस्टमनवर. प्रेक्षकांना माहिती, काही लोक टाकायचे खाली कमेंटमध्ये, पण मागच्या महिन्यापासून आमच्या डोक्यात आलं होतं की असा विषय करूया आणि मे बी आम्ही पण ते मॅनिफेस्ट केलेलं असावं, म्हणून आज हा पॉडकास्ट करतो. खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. धन्यवाद, थँक्यू सो मच. लोकांना आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन या शब्दांपासून ते लांब नाही आहेत. बरोबर. म्हणजे माहिती आहे, बेसिक माहिती आहे की आपण जे विचार करू ते आपल्या बाजूने येणार आहे. बरोबर. पण त्यातले एक्सपर्ट आणि त्यातलं जास्त माहिती असणारे म्हणून मला तुम्हाला पहिलेच प्रश्न विचारायचा की याची साधी सोपी एक डेफिनेशन, टेक्निकल असेल तरी चालेल, ती सांगा आणि मग पुढे आपण त्या अनुषंगाने गप्पा मारूया. ओके. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जे विचार तुम्ही करता ते तुमच्या आयुष्यामध्ये तसे घडतात. ह्याला म्हणायचं लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता सायंटिफिकली सांगायचं झालं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्क करतं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विचार करतो, ज्या गोष्टीच्या ज्या इंटेन्शनने विचार करतो, असं मी म्हणेन, इंटेन्शनने ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्या गोष्टी घडतात. जर आपण सकारात्मक इंटेन्शन ठेवलं म्हणजे पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवलं तर आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह घटना घडतील आणि जर आपण निगेटिव्ह इंटेन्शन ठेवलं तर निगेटिव्ह घटना घडतील. आता मुळात सायंटिफिकली हे सांगायचं झालं तर म्हणजे आपण जे विचार करतो त्या विचारांना काय आहे, विचार ही एक म्हणजे आपण वाईब्स, आपण म्हणतो ना, आपण याचे वाईब्स पोचले, ह्याचे वाईब्स म्हणजे विचार, फ्रिक्वेन्सी म्हणजे आधी मुळात विचारांना असते काय, एनर्जी, आणि एनर्जीला काय असते, फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. तर मग हे मॅनिफेस्ट होणं म्हणजे जसं आपल्याला हवं आहे तसं घडणं हे कधी घडू शकतं, जेव्हा आपण त्या एनर्जीला अलाइन होतो तेव्हा. म्हणजे कुठल्या एनर्जीला, युनिव्हर्सच्या एनर्जीला. म्हणजे आपण, युनिव्हर्स म्हणजे काय, हे ब्रह्मांड, बरोबर आहे. आपण या ब्रह्मांडाचाच एक भाग आहोत. म्हणजे आपण ज्या प्लॅनेटवर आहोत, मुळात आपण ज्या प्लॅनेटवर आहोत ती प्लॅनेटच ह्या ब्रह्मांडाचा भाग आहे, युनिव्हर्सचा भाग आहे.
ती प्लॅनेट जर का फिरतीये, मुवेबल आहे, आपण आपल्याला जरी दोघांना वाटलं की आपण आता स्थिर बसलेलो आहोत, तर आपण स्थिर आहोत का? आपण स्थिर नाही आहोत. आपण प्रचंड वेगाने फिरतोय, म्हणजे 1670 किलोमीटर पर तास ह्या वेगाने पृथ्वी फिरतीये, बरोबर. त्यामुळे काय होतं की ही जी त्या पृथ्वीची एक एनर्जी आहे, व्हायब्रेशन आहे. आणि आपण जे विचार करतो त्या विचारांना एक एनर्जी आहे. एनर्जीला फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. मग ही फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा अलाइन होते, म्हणजे मॅच होते, तेव्हा गोष्टी मॅनिफेस्ट होतात. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनचं सायंटिफिकली आपण म्हणू शकू. सायंटिफिकली जे तुम्ही म्हणालात की सांगा, तर हा सायंटिफिकली अर्थ होऊ शकतो त्याचा. ओके. अध्यात्मामध्ये पण आपण असं शांत बसून आपल्याला शांती मिळण्यासाठी काही प्रॅक्टिसेस, उदाहरणार्थ आपण नामजप करतो, ठीक आहे, नामजप हे पण रिपिटेटिव्हली आपण त्या देवाचं नाव घेणं आहे, बरोबर, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला काय ज्या समस्या आहे त्या देवाने ऐकाव्यात असा एक ढोबळमानाने त्याचा अर्थ असतो, बरोबर. तर ते आणि हे सेम लाईनवर जाणार आहे का? थोडंफार म्हणता येईल, अगदी पूर्ण नाही म्हणता येईल. नामस्मरणाला मॅनिफेस्टेशन म्हणता येईल? नामस्मरणाला नाही मॅनिफेस्टेशन. नामस्मरण आपण घेतो असं घ्या असं का सांगितलंय, कोणी सांगितलंय? ते आपल्या सगळे संतांनी सांगितलंय की काही. आता का त्यांनी सांगितलंय? कारण का आपले विचार तर सतत चालू असतात, बरोबर आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत आपण सतत आपल्या स्वतःबरोबर एक संवाद साधत असतो. त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ टॉक. आता तो सेल्फ टॉक म्हणजे काय? तुमचे विचारच ना. बरोबर. सेल्फ टॉक म्हणजे विचारच. ते विचार येत असतात. आता हे विचार जर आपण निगेटिव्ह विचार करत असू की माझ्या आयुष्यात असंच का घडलं, माझ्या नशिबात असंच का आहे, नाही का. निगेटिव्ह विचार म्हणजे काय? हेच की असंच का गर्दीच का लागली, मलाच पैसे का मिळत नाही. श्रीमंत लोकांना बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये येतं की ह्यांच्याकडे हे कसे मज्जा करतायत. थोडक्यात आपण आता बघतो ना. पण तो खूप नॅचरल मानवी स्वभाव नाही, असे जरी तो स्वभाव असला तरी त्या स्वभावामध्ये विचार आहेतच ना. स्वभाव सगळ्या प्रकारचे आहेत, हो की नाही. स्वभावाची काही अशी वेगळी हे नाही आपण व्याख्या करत आहे ना. स्वभाव म्हणजेच काय? विचारानुसार स्वभाव तयार होता. एखादी व्यक्ती शांत स्वभावाची आहे की एखादी व्यक्ती ॲग्रेसिव्ह आहे, आपण म्हणतो की ती रागीट आहे. हे कशावरून? रागीट स्वभाव झाला. पण मग रागीट असण्यासाठी त्याचे विचारही तसेच असणार ना, निगेटिव्ह. त्यामुळेच तर तो राग येतो त्याचा, म्हणून ते व्यक्त केलं जातं. त्याला आपण म्हणतो की हा रागीट आहे. तसंच आहे, म्हणजे विचार सतत येत असतात आपल्या मनामध्ये. तर ते विचार जर निगेटिव्ह विचार येत असतील ना, म्हणजे आपण सतत कंपॅरिझन करत असू आणि आपल्याला अस्वस्थता येत असेल, तर ती अस्वस्थता घालवण्यासाठी आपल्याला सांगितलं की नामजप करा, की जेणेकरून आपण त्या निगेटिव्ह विचार करून आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी. मग काय करायचं? देवाचं नाव आता आपल्यासाठी लहानपणापासूनच आपण बघत आलेलं आहे की देव आपण मानतो, मूर्तीपूजा आपण मानतो. त्यामुळे मग देवाचं नाव घ्यायचं. श्रीराम जय राम जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की विचार ऑटोमॅटिक कमी होतात ना, जे निगेटिव्ह असतात ते हळूहळू कमी होतात. हाच उद्देश आहे त्याच्या मागचा. छोटीशी त्याच्यामध्ये त्याची थिन लाईन आहे. बरोबर. प्रॅक्टिस करून अचिवेबल आहे मॅनिफेस्टेशन. म्हणजे प्रॅक्टिस करायची. आता तुम्ही म्हणलात की हा जो नॅचरल स्वभाव आहे, म्हणजे एखादी मी सिग्नलला उभा आहे आणि माझ्या शेजारी पोरशे गेली, तर असं वाटतं की यार अरे हो, तेच म्हटलं मी मगाशी. अगदी. तर थोडं सांगा ना, प्रॅक्टिस करून कसं अचिवेबल आहे, कशी प्रॅक्टिस केली पाहिजे? म्हणजे निगेटिव्ह विचार घालवण्याची म्हणतो. निगेटिव्ह विचार घालवणं म्हणजे मुळात आधी पहिल्यांदा आपण अवेअर असणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीसाठी अवेअर असणं गरजेचं आहे? की मी काय विचार करतो, बरोबर. मग मी विचार काय करतो ह्याच्याकडे आपण लक्ष घातलं की ऑटोमॅटिक आपण काय करू की जो निगेटिव्ह विचाराचं, म्हणजे हेच टेक्निक शिकवणार. आता आम्ही काउन्सिलिंग करतो म्हणजे त्याच्यामध्ये हे टेक्निकच तर आपण शिकवतो की पॉझिटिव्ह थिंकिंग करा. हे आपण खूप ऐकलंय, तुम्ही सगळ्यांकडनं ऐकले. पॉझिटिव्ह थिंकिंग करा म्हणजे नेमकं काय करा? तर मी असं म्हणेन, पॉझिटिव्ह थिंकिंग करा म्हणजे आधी पहिले निगेटिव्ह विचार कमी करा. आता निगेटिव्ह विचार कसे कमी करायचे? तर त्याचं एक टेक्निक आहे. आपण आधी ऑब्झर्व करायचे की मी काय विचार करतोय. आता तुम्हाला अंदाज आहे की आपण एका मिनिटात किती विचार करतो? नाही, कितीतरी हजारो असतील. हजारो एका मिनिटात. नाही, एका मिनिटात साधारण आपण 32 विचार करत असतो, जेव्हा आपण नॉर्मल माइंड स्टेटला असतो तेव्हा. जेव्हा आपल्याला एन्झायटी, स्ट्रेस असं जेव्हा असतं तेव्हा ते विचार अजून वाढतात, 42-45 पर्यंत जातात. आणि सायंटिफिकली आता हे लोकांनी रिसर्च करून हे सिद्ध झाले की म्हणजे आले की एका मिनिटात साधारण शांत मन असेल तर आपण 32 विचार करतो. तासाभरात 1800. म्हणजे दिवसभरात आपला जर 24 तासाचा जर आपण दिवस पकडला तर त्यातले एक 8 तास आपण झोपतो असं म्हणू. आजकाल 8 तासही कोणी झोपत नाही, 6 तासावरच आले लोकांची झोप. पण अगदी 8 तास आपण पकडू की 8 तास जर तुम्ही झोपत असाल तर उरलेल्या 16 तासामध्ये तुम्ही मिनिमम 70,000 ते 80,000 विचार करता,
बरोबर. मग त्या 70 त्या 80,000 विचारांमध्ये जर 60,000 विचार हे तुमचे जर निगेटिव्हच येत असतील सतत, की माझं असं का, हां, तर मग तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्ही मॅनिफेस्ट करणार? निगेटिव्हच गोष्टी मॅनिफेस्ट करणार. तर आपण एक टेक्निक शिकवते मी माझ्या काउन्सिलिंग सेशनमध्ये, की तुम्ही विचार ऑब्झर्व करा. ओके. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचारांची एक सायकल तयार होते, चेनच तयार होते. तुम्ही बघा, आता आपण जे म्हणतो की आपण असं तंद्री लागली का त्याला, किंवा असं ते काहीतरी विचारातच असतो ना तो माणूस, की असं चाललेलं असतं त्याचं, आपण असं करू तसं करू. किंवा तुम्ही सुद्धा आता ह्या पॉडकास्ट बनवतानाही तुमच्या डोक्यामध्ये चाललेलं असेल की आपण अशा पद्धतीचं करू, हे अजून हे असं वापरलं तर इफेक्टिव्ह होईल, अजून एक काय काय त्याच्यामध्ये ॲडव्हान्स काय करता येईल आपल्याला अजून, हाही विचारच झाला की नाही तुमचा. तर तसं जे आपण विचारांची जेव्हा ती अशी एक लिंक लागते, हां, त्याचे काही वेळा आपल्या लक्षात येतं की अरे आपण हा का विचार करतोय, इतका निगेटिव्ह विचार आपण या गोष्टीबद्दल का करतोय, हां. तर तेव्हा आपण त्यांना ऑब्झर्व केलं तर आपण त्यांना थांबवू शकतो. आपण काय म्हणायचं, ती स्टॉप. स्टॉप म्हणून स्वतःलाच मनातल्या मनात म्हणायचं स्टॉप स्टॉप. 2-3 वेळा आपण जेव्हा स्टॉप म्हटलं की त्या विचारांची लिंक थोडीशी ब्रेक होते. मग आपण दुसरा प्रश्न विचारायचा स्वतःला की व्हॉट आय एम थिंकिंग, मी काय विचार करते. मग कळतं अरे आपण हा विचार करतोय, मग इज इट वर्थ, खरंच हा विचार करून उपयोग आहे का. मग आपल्याला कळेल की अरे आपण किती मूर्खासारखं बोलतोय, ह्या मगाचपासून ह्या विचार करतोय की असं होणार तसं होणार, असं झालं तर तसं झालं तर तसं नाही झालं तर मग काय होईल वगैरे, अशा पद्धतीचेच असतात ना ते विचार. मग म्हणायचं व्हॉट नेक्स्ट. मग हळूहळू अशी जर आपण प्रॅक्टिस करायला लागलो ना, की मग आपली ती निगेटिव्ह विचारांची जी चेन आहे ना ती कमी करायला मदत होते. आणि मग जे राहतात ते फक्त पॉझिटिव्ह विचार राहतात. म्हणजे सवयच लागते, आपण ब्रेनला ती सवयच देतो, मनाला, ब्रेनला म्हणण्यापेक्षा मनाला, कारण मनातून विचार निर्माण होत असतात ना आपल्या, तिथे मग ती हे मिळते. आणि मग नाही केले जात, मग पॉझिटिव्ह गोष्टीच विचार करतो आपण. आणि मी स्वतः अनुभवते ते तसं. बरोबर. मला पण स्वतःचा अनुभव सांगायचा झालं तर ना, निगेटिव्ह विचार कधी ओव्हर थिंकिंगमध्ये कन्वर्ट होतील कळत नाही. त्यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात. हां, म्हणजे एखादा निगेटिव्ह विचार येतो, आपण त्या चेनच्या मागे जातो आणि नंतर असं होतं की मी किती जे घडणारच नाहीये किंवा काही संबंधच नाहीये या विषयाचा इथे, बरोबर, तो विचार पण करून बसलो मी. बरोबर, असं होतं. हो. त्यामुळे मला एक तर पटल्यातलं की निगेटिव्ह विचाराची चेन्स पहिले स्टॉप झाली पाहिजे. ओके. तुम्ही स्वतःबद्दलचे माझे मला जाणून घ्यायचं आहे की या विषयात तुम्ही आता आमच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहात, तर तुम्ही पण कधीतरी असाल ना आमच्यासारखे जनरल लोक जे बघतायत की सारखे निगेटिव्ह विचार, आणि त्याचा फायदा काय झाला आणि साईड प्रोडक्ट्स काय काय मिळाले. बरोबर. आता मी घरातलंच उदाहरण घेते. आता आपण जेव्हा माझी मुलगी अभ्यास न करता मोबाईल घेऊन बसली किंवा टीव्हीच्या समोर बसली, तास ती टीव्ही काहीतरी बघत बसली, सिरियल, तारक मेहता का उलटा चष्मा, हे आमच्या घरात सतत चालू असायचं. तर मी काय विचार करायचे, 1-2दा ओरडायचे तिला, टी व्ही बघू नकोस, टी व्ही बंद कर. हो मी थोड्या वेळाने करणार आहे वगैरे, थोड्या वेळाने करते, अर्धा तास बघते, 1 तास बघते, असं तिच्याकडून उत्तर यायचं. बरोबर. पण मी विचार काय करायची, बाप रे, हिनी जर एवढा वेळ वाया घालवला आणि हे जर सिरियलच बघत बसली तर ही अभ्यास कधी करणार, अभ्यास नाही केले तर हिला मार्क कसे मिळणार, मार्क नाही मिळाले तर आजकाल 80% मिनिमम 80 ते 90, आता तर काय 100%च मुलं मार्क मिळवतात. म्हणजे हे आहे फॅक्ट की 90%. तुम्ही बघा साधे कॉलेजेससुद्धा 90%च्यालाच क्लोज होतात, म्हणजे आर्ट्स आणि सायन्स ह्यासारख्या स्ट्रीमसाठी सुद्धा. तर मी असं विचार करायचे, अरे हिने अभ्यास नाही केला तर मग हिचे कमी मार्क्स मिळाले तर हिला चांगले कॉलेज मिळेल का, आपण पुण्यामध्ये राहतो आणि तरीसुद्धा जर हिला चांगलं कॉलेज मिळालं नाही तर मग आपण इथे राहून यांच्यासाठी एवढं शिकून उपयोग काय, म्हणजे एवढे क्लासेस लावणं आपण घेतोच ना, आईवडील पण खूप एफर्ट्स घेत असतात आणि चांगल्या शाळांमधनं घालतात. तर मग असं विचार सारखे ते तिची कृती की टी व्ही बघणे, ह्याच्यासाठी मी किती निगेटिव्ह विचार करत होते. हिला अभ्यास नाही केला तर हिला मार्क्स नाही मिळाले तर चांगलं कॉलेज मिळू शकणार नाही. 10वीला सगळे लोक विचारतील की अरे की किती मिळाले तुमच्या मुलीला मार्क्स, मी तर आता कमी सांगणं म्हणजे माझ्यासाठी सुद्धा कमीपणा असेल हा. आणि मग कॉलेजही मिळणार नाही, कॉलेज चांगलं मिळालं नाही तर शिक्षण चांगलं होणार, शिक्षण चांगलं नाही झालं तर करिअर चांगलं घडू शकणार नाही, करिअर चांगलं घडू शकणार, उद्या नवरा चांगला मिळू शकणार. म्हणजे अशी एक विचारांची लिंकच लावते, लग्नापर्यंतच पोचते. कारण होतं तसं, म्हणजे होतच होतं की अरे असं, म्हणजे आता मुळात आपल्याला हीच तर चेन आहे ना, मी जे म्हटलं की निगेटिव्ह मुलीची आई कोण आहे, हा
कुठल्याही actually. मुलांच्या आता ह्या एजमधल्या तुम्ही कुठल्याही घरामध्ये बघा, आई वडील हे फक्त अभ्यास कर आणि मोबाईल बघू नको हेच बोलताना दिसतात तुम्हाला. आणि हे नुसतं व्हर्बली एकदा बोलून बसतात, पण आतमध्ये किती विचार करतात. मी आत्ता जे सांगितलं फक्त तू टी व्ही बघू नकोस, बरोबर, पण त्याच्या आधी मी किती निगेटिव्ह विचार केले. बरोबर. मग असे जर विचार केले तर काय वाईब्स तयार झाल्या, निगेटिव्ह. मग निगेटिव्ह तिच्यापर्यंत कुठल्या वाईब्स पोचल्या, निगेटिव्ह. आणि मग मी काय म्हणणार की माझ्या आयुष्यात माझी मुलगी अभ्यासच करत नाही म्हणजे मार्कच मिळत नाही, म्हणजे तेच घडतं ना. मग एनर्जी कोण देत आहे, मीच देते. मीच तिच्या कमीच्या ह्यालाच लॅकच्या ह्यालाच एनर्जी देते ना. आता तुम्ही कसं डील कर हां, मग मी जेव्हा हे माझ्या लक्षात आलं की अरे आपणच चुकीची एनर्जी आपल्या मुलीला देतोय, तेव्हा हे विचार सुरू झाले. तेव्हा मी स्टॉप केलं, बोलायचंच बंद केलं की अभ्यास कर, हे सांगणंच बंद केलं. मी मनातल्या मनात म्हणे माझी मुलगी अभ्यास करते, माझी मुलगी हुशारच आहे, ती चांगलेच मार्क मिळेल. हो चांगला अभ्यास केला, चांगलं शिक्षण झालं तर चांगलाच नवरा मिळणार आहे, प्रश्नच नाही. चांगलं म्हणजे आपण आता हायर मिडल क्लास ह्याच्याप्रमाणे आपण विचार करतो ना की जर का आपण हे लाईफ जगतोय तर आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त चांगलं लाईफ जगलं पाहिजे की नाही. खाली येणार असं आपण नाहीच ना विचार करत. तसं आहे, जे त्या बाजूने विचार करत होती या बाजूने विचार करायला इफेक्ट झाला त्याचा. हो नक्कीच ओके झाला. वा वा. तुम्ही अजून एक त्या दिवशी आपल्या गप्पा चालू असताना कामवालीचं सांगितलं होतं. तर मी बायकांच्या बाबतीत सुद्धा मी माझं हे वापरलं टेक्निक, निगेटिव्ह विचार करायचा नाही. आता आपल्याला कसं सवय असते की आपल्याकडे बाई साधारण एक टायमिंग देतात, बायकाच देतात आपल्याला की 9 वाजता ताई आम्ही तुमच्याकडे काम करायला येऊ. आता 9चे 9:30 झाले, 10 वाजले की आपण ऐकतो की म्हणजे पूर्वी जे मी असते तर मी असंच विचार करे, अरे ही अजून आलीच नाही, मग येणार कधी, मग 10ला आली तर मग त्याच्यानंतर हिचं काम तासभर चालणार, 11 वाजणार, मग याच्या पुढे मी घराच्या बाहेर कधी पडणार, कधी जाणार, माझी कामं कधी करणार वगैरे वगैरे अशा टाईपचं. किंवा आपल्याला स्वयंपाक करायचा असतो, तर बाई भांडी घासून गेली की आपण मग स्वयंपाकाला लागतो, बरोबर आहे की नाही. तसं तर मग जेव्हापासून हे टेक्निक मी यूज करायला लागले, मी वापरायला लागले, तेव्हापासून मी तसा विचार करणंच बंद केलं की ही उशिरा काय येते. म्हणजे मी असं हो येऊ शकतं काय, आता आपण सुद्धा घराच्या बाहेर पडलं की आपल्यालाही ट्रॅफिक लागतं, काहीतरी अडचणी येतच असतात. मग तिच्याही घरात असेल, आता ती जर येते आणि जर तिच्या घरात काहीतरी नवऱ्याचा काही प्रॉब्लेम असेल, मुलांना काहीतरी उशीर झाला असेल, मुलाला बरं नसेल, नवऱ्याला बरं नसेल, काही कारणं असू शकतात, थोडं 5-10 मिनटं उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. अशा पद्धतीचं जेव्हा मी पॉझिटिव्ह विचार करायला लागले त्याच्यानंतर माझी ती एन्झायटी बाई केव्हा वेळेवर काम करायला येणार की नाही ही कमी झाली. आणि नंतर असं लक्षात यायला लागलं की जेव्हा हवी तेव्हाच बाई येते. म्हणजे आपोआपच झालं हे की 9 म्हणजे 9च्या पेक्षा 1 मिनिट सुद्धा उशिरा नाही. माझी तर सकाळची बाई सकाळी 6:40 येते, म्हणजे ती 40च मिनिटांनी ती बेल वाजते आणि घड्यात बघितलं तर 6:40 असतात, एकही मिनिट तिला उशीर होत नाही. आता हे मॅनिफेस्टेशनच आहे ना की वेळच्या वेळी बायकांनी काम करून जाणे, हे मॅनिफेस्टेशन आहे. हे माझ्या विचारानेच झालेलं आहे. जसं मी माझ्या मुलीचं उदाहरण सांगितलं की मी तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली की ती अभ्यास करते, तिला छानच मार्क मिळतात, तिला चांगलंच कॉलेज मिळणार आहे आणि ती चांगलंच तिचं एज्युकेशन होणार आहे, बरोबर. माझ्या सेल्फ टॉकमध्ये मी तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार केला. आता मी जसं म्हणते की माझ्या बायकासुद्धा काम करायला वेळेवर माझ्याकडे येतात. आता वेळेवर येतात म्हणजे हे मी मॅनिफेस्ट केलं. कसं मॅनिफेस्ट केलं तर त्यांच्याबद्दल त्यांना समजून घेतलं, म्हणजे त्यांच्याबद्दल मी चांगला पॉझिटिव्ह विचार केला. पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे काय झालं, पॉझिटिव्ह वाईब्स तयार झाल्या. पॉझिटिव्ह वाईब्स तयार झाल्यामुळे त्या माझ्याकडे वेळच्या वेळी यायला लागल्या. आता काय होतं की जेव्हा मी माझ्यामध्ये हा बदल झाला की नाही की त्यांना समजून घ्यायचं की त्यांना जर 2 मिनटं उशीर झाला तर त्याच्यामध्ये काहीतरी कारण असलं पाहिजे, हो की नाही. हे जसं मी विचारात आणलं तसं हळूहळू आता माझ्या काय लक्षात यायला लागलं की मी त्यांना बोलणं बंद केलं, त्यांना रागवणं बंद केलं की का नाही केलंस काय, किंवा मी असं सांगायचे हे काम कर ते काम कर, मग जे ठरलेलं काम आहे. एखाद्या दिवशी त्यांनी सांगितलं की ताई मी आज हे नाही करत, मी एवढंच काम करून जाते, तर मी म्हणायचे ओके काय फरक पडत नाही, मी आपणच आहोत घरी. आपल्याला केव्हा आपलं घर सगळं स्वच्छ छान असायला वाटतं जेव्हा आपल्याकडे काहीतरी कोणीतरी गेस्ट येणार असाल तेव्हा, किंवा सणावाराला सण असतात तेव्हा आपल्याला सगळं घरामध्ये वेळच्या वेळी कामं झालेली हवी असतात, बरोबर. तर आता काय झालं की जेव्हा हा विचार माझ्या मनातमध्ये मी पॉझिटिव्ह त्यांच्याबद्दल करायला लागले, म्हणजे एम्पॅथेटिक विचार करायला लागले, बरोबर. मला स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागले की असं होऊ शकतं,
हां, तर वाईब्सही तशा पोचायला लागल्या आणि वाईब्स पोचायला लागल्यावर त्यांनाही माझ्याबद्दल रिस्पेक्ट वाटायला लागला, त्यांच्याही मनात माझ्याबद्दल प्रेम आपुलकी निर्माण झाली. आणि मग जेव्हा मी म्हणते की ठीक आहे आज नाही तू काम केलंस तरी चालेल, पण माझ्या लक्षात यायला लागलं की दुसऱ्या दिवशी येऊन ती त्याच्याबद्दल डबल काम करून जाते. म्हणजे जे मी सांगितलेलं नाही ते सुद्धा ती करून जाते. किंवा मी घरी नसताना सुद्धा एखाद्या दिवशी सांगितलं की त्यांना मी नाही आहे 2 दिवस घरी, तर तू बघ म्हणजे आता नसणार आहे मी, तर तरी पण त्या 2 दिवसामध्ये मी जेव्हा परत येते तेव्हा मी बघते की त्यांनी मी जी कामं माझी सुद्धा कामं आहेत ना ती सुद्धा त्यांनी करून ठेवलेली असतात. म्हणजे हेही घडतं. म्हणजे ह्या बायकांच्या, आता तुम्हाला लक्षात येईल बायकांच्या बाबतीत तुम्ही बघत असाल किती स्ट्रगल चाललेलं असतं, तर हे मी माझ्या घरातलं स्ट्रगल हे कमी केलं विचाराने. वा. मॅनिफेस्टेशनचं थोडंसं वरचेवर सांगा ना थोडंसं, की मॅनिफेस्ट करणे म्हणजे एवढं तर कळलंय की मला जे पाहिजे त्याचा मी विचार करणे. बरं. थोडेसे टेक्निक असतील किंवा असं जर केलं तर मी की मला जे पाहिजे ते सकाळी मला अर्धा तास वेळ असतो, बसलो आणि मी ते अर्धा तास केलं आणि ओके आता माझं दिवसाचं 500 वेळा म्हणून झालं, मला 50 कोटी पाहिजेत आणि ओके आता माझा तो कोटा पूर्ण झाला दिवसभराचा, दुसऱ्या दिवशी परत त्याच वेळेला बसून तेवढं मॅनिफेस्ट केलं, तर तसं चालतं का? तसं नाही होत. कारण काय माहिती का, हे सततच राहायला पाहिजे. म्हणजे जे मी म्हटलं ना 16 तास 8 तास झोपेचे सोडले तर 16 तास आपण जे काय विचार करतो ना त्या सगळ्या विचारांमध्येच हे आणलं गेलं पाहिजे तुम्ही, की एकदाच सकाळी उठून 50 काय किती म्हणालात, 50 कोटी रुपये 50 कोटी रुपये फक्त तेवढे मिळाले म्हणजे नाही झालं काय. आधी मुळात तुम्ही ते विचारांमध्ये आणले. 50 कोटी मिळाले पाहिजेत ही तुमची काय झाली, इच्छा झाली. हां, आधी पहिला काय झालं, हे इच्छा म्हणजे तुमच्या काय आलं, थॉटमध्ये आलं की हे मला 50 कोटी पाहिजेत. हां, मग तुम्ही फील काय करताय, ते 50 कोटी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याचं करणार काय? फील कसं करणार? मी 50 कडे मर्सिडीज घेईन, पण मी आता तर बाईकवरच येतोय ऑफिसला ना, म्हणजे ते फील कसं करणार ना मग? हो, मग तुम्हाला 50 कोटी कशासाठी हवे? म्हणजे जे काय असेल, म्हणजे नाही मॅनिफेस्टेशन कधी होतं, तुम्ही फिलिंग लेवलला आणल्यावर. तेच विचारायचंय की मग ना 50 कोटी पाहिजे आहेत, हा विचार मला 50 कोटी पाहिजे असा करायचा की मला मर्सिडीज मधनं रोज ऑफिसला यायचंय, मला 7 BHK माझं घर असलं पाहिजे आणि मला दरच विकेंडला फिरायला जायचंय, वारी हॉटेल्समध्ये राहायचंय, हा विचार करायचा तेव्हा 50 कोटी येतील, की 50 कोटी पहिलं पाहिजे नंतर मी हे सगळं करीन असा विचार करायचा? नाही, हे 50 कोटी हे तुमचं टार्गेट आहे. हां, आपण आता तेच उदाहरण घेऊन बघूया. 50 कोटी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय काय करणार हे तुम्ही फिलिंग लेवलला तुमचं आलं पाहिजे. त्या 50 कोटीचं कसं काय म्हणजे काय म्हणायचं आपण, कशामध्ये तुम्ही ते हे करणार, इन्व्हेस्ट करणार. हां, 50 कोटी कसे खर्च, 50 कोटीची एकच गाडी घेऊन तुम्ही थांबणार का? नुसती गाडी आली तर चालणार आहे का? हां, मग ती चालवता पण आली पाहिजे, त्यात पेट्रोल पण घातलं पाहिजे, तेही वापरता आलं पाहिजे. म्हणजे मुळात काय आहे, तुम्ही कुठलीही इच्छा व्यक्त आली तुमच्या मनात, म्हणजे तुमच्या आधी विचारात आली की तुम्ही ती फिलिंग लेवलला आणली पाहिजे, फील केलं पाहिजे की मी ती काय करणार. हां, त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, बिलीफ. तुमचा बिलीफ काय काम करतो. तुमचा बिलीफच जर असा असेल की काय करायचं मला 50 कोटी करून काय घेऊन मी काय करू त्याचं, असं जर असेल तर तुम्ही ॲक्शनमध्ये येणारच नाही ना. हां, ॲक्शन ही नंतरची आहे. आधी विचार, मग फिलिंग, मग बिलीफ त्या गोष्टीबद्दलचा, आणि मग येते ती ॲक्शन. मग तुम्ही ॲक्शन घेणार 50 कोटी मिळवण्यासाठी मी काय काय करू शकतो. मग मी हा बिझनेस करू शकतो, तो बिझनेस करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो, काय जे काय वाटतं तुम्हाला त्याप्रमाणे, मग ते होणारच की मॅनिफेस्ट, नक्की होणार. अच्छा, याच्यामध्ये ना खूप म्हणजे जेव्हा मी थोडेफार प्रश्न वाचत होतो, गुगलवर पण काही वाचत होतो, तर अनेक लोकांच्या एक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे अनेक लोकांचा की जेव्हा मी विचार करतो की आता मॅनिफेस्ट काय करतो आपण, जे आता आहोत उदाहरणार्थ 1.5 लाख रुपये महिन्याला कमवणारा माणूस मला 2 लाख रुपये पाहिजे, इतकं छोटं तर मॅनिफेस्ट नाही करणार, काहीतरी मोठं मॅनिफेस्ट करेल. पण जेव्हा मोठा विचार येतो की मला अमुक मोठी गोष्ट पाहिजे, पुढचा विचार मनात असा येतो की यार कसं शक्य आहे, म्हणजे हा पहिला थॉट येतो. बरोबर. तर मग तेव्हा मॅनिफेस्टेशन वर्क करतं का? नाही करत. मॅनिफेस्टेशन तेव्हाच वर्क करतं जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. पण सेल्फ रिअलायझेशन ही एक गोष्ट असते, ठीक आहे. म्हणजे अनेकांना माहीत असतं की मी आत्ता जरी इन्व्हेस्टमेंट सुरू केली तरी मी थोडी 50 कोटीपर्यंत पोहोचणार आहे असा विचार येतो. हां, इन अ वे ती योग्य गोष्ट आहे की स्वतःबद्दल आपण अवेअर असलो पाहिजे की माझी पोच कुठपर्यंत आहे. बरोबर. मी माझी ढांग कुठपर्यंत टाकू शकतो. बरोबर. जर मला पहिल्या पायरीवरून मी मॅनिफेस्ट करतो, डायरेक्ट 10व्या पायरीवर मला माझी ढांग गेली पाहिजे, दॅट इज अनरिअलिस्टिक. बरोबर. नाही, पण इथे मुळात आपण आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतोय की आपण काय आकर्षित करायचे हे कोण ठरवतं? आपणच ठरवतो ना, स्वतः. तूच ठरवले ना की मला काय पाहिजे. हां,
मग आता जर का तू 2 लाख आता तू 1 लाख कमवतोय तर तुला वाटतं तू 2 लाखाचा कुठे विचार करणार, 10 लाखाचा एकदम करणार. पण का 10 लाखाचा का? एकावरून 2वर, 2वरून 4वर, 4वरून 5वर आणि मग 10वर नाही पोचू शकत? पोचू शकतो की आपण. हो, मग पोचू शकतो विचारच ना. करायचा तर मोठा म्हणजे जर तुम्हाला ट्रिप प्लॅन कॅन्सलच करायचं, वर्ल्ड टूरचा प्लॅन करा. कॅन्सल केल्यावर असं वाटतं आपण वर्ल्ड टूर कॅन्सल केली. हो, नाही ना, कॅन्सल करायचं आपण बोलतच नाहीये. आपण बोलतोय हे मुळात मनात ते येतं. मला कळतंय तुम्हाला म्हणायचंय काय, पण हा कॉमनली येणारी अडचण आहे लोकांना. कारण काय होतं की तुम्ही जेव्हा विचार करता त्याच्यानंतर तुम्ही काय फील करता ह्याच्यावरच गोष्टी मॅनिफेस्ट होतात. तुम्ही जर लॅकच्या फ्रिक्वेन्सीला फील करत असाल की मी म्हणतोय मला 5 लाख मिळायला पाहिजेत, थोडं ना शक्य आहे. आता तुम्ही जे म्हटलं थोडं शक्य आहे लगेच 5 लाख मिळणं, म्हणजे तुम्ही तिथेच गडबड झाली. तुम्ही जर का बिलीफ तुमचा चेंज केलात की नाही मी मिळू शकतो, मला सहज शक्य आहे, 5 लाख मिळवणं मला सहज शक्य आहे, म्हणजे तुम्ही काय केलं, पॉझिटिव्ह विचार केलात. बरोबर, त्याच्यावर बिलीफ काय आला तुमचा की मी करू शकतो, मला शक्यच आहे. आणि मग तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात केलीत की मी 5 लाख कमवण्यासाठी मी काय करू शकतो. म्हणजे आता तुमचं जे काही प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनमध्ये मी काय बदल करू शकतो. आता तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी करत असाल तर मला कसं प्रमोशन मिळेल, मग मी माझ्या बॉसच्या मर्जीमध्ये कसा उतरेन, मी माझे टार्गेट कसे वेळच्या वेळी कंप्लीट करेन. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही त्याच्याकडे फोकस करता ना मग की मी कसं चांगलं करू शकतो, याच्यानी माझं इन्कम वाढू शकतं. बरोबर, आणि तशी ॲक्शन तुम्ही घ्यायला लागलात की गोष्टी मॅनिफेस्ट होणारच आहेत. ओके. आणि विचार कर म्हणजे दिवसभर विचार करायचा आहे त्या गोष्टीचा. बरोबर, हो, दिवसभर त्याच्यामध्ये राहायचं, तो फील करायचा आहे. हो, बरोबर. आता याच्यामध्ये अजून एक नवीन शब्द आम्हाला ऐकायला म्हणजे विजन बोर्डिंग. हो, तर मॅनिफेस्टेशन आणि विजन बोर्डिंग मध्ये काय फरक? हो, मॅनिफेस्टेशन करण्यासाठी विजन बोर्डची मदत होऊ शकते. बरं. हां, विजन बोर्ड म्हणजे काय, तुम्हाला काय काय मॅनिफेस्ट करायचं आहे. हां, मला आता वर्ल्ड टूर मॅनिफेस्ट करायचे फॉर एक्झाम्पल, मला मेडिटेशन करायचं आहे, रोजच्या रोज सवय करायची, मेडिटेशन करायचे, मला एक्झरसाईज करायचं आहे, मला 6 पॅक्स करायचे आहेत. बरोबर, मला जिम करायचं आहे. अजून काय तुमचं हे करू शकतो, जे जे तुमची इच्छा आहे की मला बंजी जम्पिंग करायचं आहे किंवा स्काय डायव्हिंग करायचं आहे. आता हे तुमच्या काय आहेत, विषय आहेत की मला हे पूर्ण व्हायला पाहिजेत. हो की नाही. तर विजन बोर्ड आपल्याला कधी मदत करतं, तर ह्याचे सगळ्याचे प्रिंटआउट काढायचे आणि त्याचा एक बोर्ड तयार करायचा आणि तो बोर्ड आपण आपल्या बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये कुठेही ठेवू शकता, जेणेकरून तो तुम्हाला दिसेल. दिसेल, हा डोळ्यासमोर राहील. म्हणून शक्यतो बेडरूममध्येच आम्ही म्हणतो, बेडरूममध्ये ठेवलेलं असेल कोपऱ्यात, तर तुम्ही झोपताना आणि उठताना त्या विजन बोर्डकडे तुमचं लक्ष जातं आणि मग तुम्ही म्हणता की अरे आपल्याला हे सगळं करायचं आहे, आणि मग तुम्ही झोपता किंवा उठता. त्याच्यामुळे मग ते वर्क व्हायला लागतं, ॲटोमॅटिक ते मॅनिफेस्ट व्हायला लागतं. ओके. तुम्ही पाहिले अशा मॅनिफेस्टेशन? हो, मी स्वतः माझा विजन बोर्ड तयार केलाय आणि माझ्या बेडरूम मध्ये ठेवलाय. हो, तसं घडतंय. मी मेडिटेशन करायला माझ्या क्लायंट्सकडनं मला फीडबॅक मिळतो की रोज जेव्हा त्यांचा फोन येतो की नाही काही ना काही कारणांसाठी, तर तेव्हा तेच म्हणतात आम्ही तुझ्यामुळे छान आयुष्य जगतोय, तुला ब्लेसिंग्स आहेत. म्हणजे काही जण तो अगदी स्वामी समर्थांच्या फोटोला सकाळी उठल्या उठल्या नमस्कार केल्यावर आधी तुझ्यासाठी आम्ही प्रे करतो की तुझ्यामुळे हे शक्य झालंय. अशा पद्धतीचे येतात ना क्लायंट्सचे मला फोन आणि ते सांगतच असतात. पर्टिक्युलर विजन बोर्डसाठी मी म्हणते, आता विजन बोर्ड मी तयार करून झाले 2-3 वर्ष. बरोबर, त्याचे मॅनिफेस्ट व्हायला आत्ता सुरुवात झाली. म्हणजे असं नाही की आज तुम्ही विजन बोर्ड लावला आणि उद्यापासून तुम्हाला गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला लागेल. आधी मी 10च मिनिटं मेडिटेशन करत होते. विजन बोर्डवर जेव्हा मी म्हणजे हे मेडिटेशन करण्याचं जेव्हा एक पिक्चर लावला आणि ते रोज बघायला लागले, बघता बघता आता मला कळत नाही मी 1 तास मेडिटेशन करते. सहज होतं माझ्याकडून. हे विजन बोर्डचीच कमाल आहे. ओके. लाईफच्या वेगळ्या वेगळ्या अस्पेक्ट्समध्ये मॅनिफेस्टेशननी काम करावं अशी आपली इच्छा असेल तर कसं अप्रोच झालं पाहिजे आपण त्याला? म्हणजे एखाद्याला पैसा पाहिजे, एखाद्याला प्रेम पाहिजे, एखाद्याला लक्झरी पाहिजे, एखाद्याला शांती पाहिजे, तर मॅनिफेस्टेशनचा वापर करून आपण कसं ते अचीव करू शकतो? आता पहिला काय म्हणाला तुम्ही, पैसा. आता पैसा मिळवण्यासाठी मी आता पहिला विचार केला, जसं मी तुला मगाशी म्हटलं की तू 50 कोटीचा विचार केलास, तसं मी माझं स्वतःचं टार्गेट ठेवू शकते ना की मला महिन्याला इतके पैसे मिळवायचेत. फॉर एक्झाम्पल मला 5 लाख रुपये महिन्याला मिळायला पाहिजे. बरोबर, मग मी आता काय विचार करते, हे आधी विचारात आलं, मग माझ्या विश्वासात आलं, मी फील केलं की मी 5 लाख कमवते, जसं मी मगाशी म्हणाले तसं. आणि मग माझी आत्ताचे स्किल, माझे स्ट्रेंथ काय आहे, आता बोलणं ही माझी स्ट्रेंथ आहे. बरोबर,
मग मी बोलू शकते, मला बोलायला आवडतं, तर मला कुठलं प्रोफेशन सुटेबल आहे. अच्छा. मला जी आवड निर्माण झाली जेव्हा ॲक्च्युली मी हे काय माझं बेसिक क्वालिफिकेशन हे LLB आहे. मी 2 वर्ष प्रॅक्टिसही केली. 2 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर माझ्या काही क्लायंट्स आले फॅमिली मॅटर्स, आणि त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की अरे आपल्याला थोडं काउन्सिलिंग काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे. बेसिक काउन्सिलिंग काय असायला पाहिजे. आणि म्हणून मी काउन्सिलिंगचे कोर्स सुरू केले. सुरू केल्यावर मी प्रॅक्टिस बंद करून टाकली. मी म्हटलं नको, ह्याच्यापेक्षा हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आता हे मी शोधलं, कारण मला सायकोलॉजीची आवड होती, माझी स्ट्रेंथ होती की मला बोलायला आवडतं, हो की नाही. दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं आणि त्याच्यानंतर मग मी हा जर्नी माझा सुरू झाला. म्हणून मी आज ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि आता मी ॲज अ लाईफ कोच म्हणून काम करते. म्हणजे पैसा मिळवणे, हे जर आपण मॅनिफेस्टेशन म्हटलं तर या मॅनिफेस्टेशनसाठी ह्या पहिल्या स्टेप सुरू झाल्या की नाही माझ्या. म्हणजे हा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू झाला 8-9 वर्षापूर्वी, आणि आता तो मॅनिफेस्ट व्हायला लागला. ओके. असं तुम्हाला जाणवतंय? असं मला जाणवतंय. हे असं आहे पैशाच्या बाबतीत. जसं तू म्हणालास कशाच्या बाबतीत, दुसरं प्रेम. ओके. आता तुम्हाला प्रेम हवं. आता मला आयुष्यामध्ये प्रेम मिळायला पाहिजे अशी माझी काय झाली, माझ्या आधी विचारात आलं. मग काय झालं, फिलिंग लेवलला मी तुम्हाला म्हटलं ते फील करायला पाहिजे. आता एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला हवी असते तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, ती द्यायला सुरुवात करायला पाहिजे, हो की नाही. मग तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने बोलायला सुरू करायला पाहिजे, प्रेमाने वागायला सुरू करायला पाहिजे. तुम्ही आधी दुसऱ्यावर प्रेम करायला गेलं पाहिजे, हो की नाही. मग तुम्ही जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करायला लागता तेव्हा तुमच्यावर सुद्धा लोक प्रेम करायला लागतात. म्हणजे प्रेम ही मिळायला पाहिजे असं म्हणतो, तर आपण सुरुवात कोणापासून करायला पाहिजे, स्वतःपासून. मग मी स्वतःवर आणि स्वतःपासून म्हणजे काय, आधी स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. मी जशी आहे तशी मला जर आधी आवडत असेल, हो की नाही, तर मी दुसऱ्यांनाही आवडू शकते ना. मी जशी आहे जर मी स्वतःला आवडले नाही तर मग समोरच्याला कशी आवडेल. मग मी कसं म्हणू शकते की मला समोरच्याने प्रेम केलं पाहिजे, दुसऱ्याने माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. मग आता हे तुम्ही पर्टिक्युलर एकाच व्यक्तीकडनं प्रेम असं नाही म्हणू शकत. प्रेम सगळ्यांकडनंच मिळायला पाहिजे ना, कोणाकडनंही. असं नाही की फक्त एकाच व्यक्तीकडून आपण प्रेम अट्रॅक्ट करतो. थोडासा प्रश्न त्या अँगलनी पण पुढे आहे की लव ऑफ लाईफ मिळवण्यासाठी, म्हणजे बाकीच्यांकडचं प्रेम दॅट इज डिफरंट थिंग. मी इतरांवर प्रेम करतो तर सगळे माझ्यावर आपोआप प्रेम करणारच. मी चांगलं वागतोय तर ते पण चांगलं वागणार. लव ऑफ लाईफ मिळवण्यासाठी म्हणजे अनेक जण की मला ही मुलगी किंवा मला हा मुलगा माझ्या आयुष्यात पाहिजे आहे, तर ते करण्यासाठी म्हणून आपण मॅनिफेस्टेशन वापरू शकतो का? हां, लव ऑफ लाईफ म्हणतातच ना तुम्ही, मगाशी आता म्हटलातच ना, म्हणजे आयुष्यासाठी प्रेम. मग ते काय फक्त तुमचा लाईफ पार्टनर कडूनच तुम्ही अपेक्षा करताय? विचारतो, लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करून आपल्याला मिळू शकतो का? तोडून आणणार आहे, कारण खूप जणांना हा प्रश्न. लाईफ पार्टनर आणू शकतो. हां, कधी आणू शकतो, कारण तिथे सुद्धा आधी पहिला तुम्ही स्वतःबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. हां, सेल्फ अवेअर झाल्याशिवाय तुम्ही तुम्हाला हवा तसा लाईफ पार्टनर पण नाही अट्रॅक्ट करू शकत. मला हवंय काय आयुष्यामध्ये, मला कसं आयुष्य जगायचंय, बरोबर, माझ्या आवडी निवडी काय आहेत, मला कसं. आता मला जर का फिरण्याची आवड आहे, बरोबर, हिंडण्याची आवड आहे, किंवा मला म्हणजे नाटक सिनेमा बघण्याची आवड आहे, हां, मला गप्पा मारण्याची आवड आहे, मला लेट नाईट लॉंग ड्राईव्हला जाण्याची आवड आहे. हां, मग हे जर मला काय आवडतं हे जर मला माहीत असेल तर मग मी जेव्हा माझा लाईफ पार्टनर चॉईस करायचा विचार करेन तेव्हा मी काय करेन ते डिस्कस करेन ना, की मला हे आवडतं, तुला हे आवडतं का, माझ्या ह्या आवडी आहेत किंवा माझ्या ह्या सवयी आहेत, हां, किंवा मी व्यक्ती म्हणून अशी आहे, माझे काही प्रिन्सिपल्स आहेत, माझे काही नॉर्म्स आहेत, अशा, किंवा माझे काही स्किल्स आहेत. मला स्वयंपाक करायला आवडतं, नाही आवडतं, मी सोशल आहे, मी सोशल नाही आहे, मला रिलेटिव्स घरी आलेले आवडतात, मला जॉईंट फॅमिली आवडते का, मला न्यूक्लिअर फॅमिलीत राहायला आवडेल, मला कसं, हे आधी मला माहीत पाहिजे ना की मला काय हवंय. आणि ते जेव्हा मला माहीत असेल तर मी समोरच्या माझा जो पार्टनर होण्यासाठी समोर व्यक्ती येईल त्याच्यात मी ते आणि जेव्हा ते मॅच होईल तर तेव्हा ते मग त्यालाच आपण म्हणतो मॅनिफेस्ट. बरोबर. ओके. मॅनिफेस्टेशनच्या पुढे जाऊन एक स्टेप आहे ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. ओके. म्हणजे बेसिक आम्हाला एवढं माहिती आहे की जे पाहिजे ते विचार करा आणि ते डोळ्यासमोर तुम्ही असं सतत आणत राहा की असं झालंय म्हणून, त्या दिशेने आपण जातो. बरोबर. तर मॅनिफेस्टेशन आणि व्हिज्युअलायझेशनमध्ये फरक काय, हा पहिला प्रश्न. आणि आपण व्हिज्युअलाइज करतोय याचा अर्थच मॅनिफेस्ट करतोय का असं घेऊ शकतो का आपण?
हो. व्हिज्युअलायझेशनसाठीचं ना मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. तुम्ही विठ्ठल कामत नाव ऐकून आहात तुम्ही? हॉटेल इंडस्ट्रीमधले खूप मोठं नाव आहे. तर त्यांची एकदा मुलाखत मी बघत होते. तर त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये कसं व्हिज्युअलायझेशन केलं हे सांगितलं. तर काय झालं होतं, जेव्हा त्यांना त्या हॉटेल इंडस्ट्रीमधलं अवॉर्ड एक मिळणार होतं आणि ते फंक्शन कुठेतरी सिंगापूरला का कुठेतरी होतं आणि म्हणजे ते नॉमिनेट झाले होते थोडक्यात. तर त्यांनी काय केलं की ज्या दिवशी ते अवॉर्ड सेरेमनी होणार होता, ते फंक्शन होतं, त्याच्या आधी 2 दिवस ते तिथे पोचले आणि आदल्या दिवशी त्या ऑडिटोरियममध्ये जिथे तो कार्यक्रम होणार होता, तर तिथे ते गेले, तिथे ते बसले, शेवटच्या बेंचवर जाऊन बसले त्या आणि ते चालू होतं म्हणजे ते स्टेज हे करण्याचं काय म्हणतात ते स्टेज व्यवस्थापनाचं काम वगैरे चालू होतं. तर त्यांनी काय केलं, ते तिथे बसले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी हा प्रोग्राम किती वाजता सुरू होणार आहे, तर साधारण 4 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे. तर त्यांनी ते 4 वाजल्यापासूनचं व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली की असं असं मी तयार होईन, ह्या रंगाचे मी कपडे घालेन, अशा पद्धतीचे मी कपडे घालेन आणि मग मी त्या प्रोग्रामला त्या हॉलमध्ये मी येईन. मग त्या नॉमिनेट झालेले जे लोक असतील त्यांना ह्या रोमध्ये बसवलं गेलेलं असेल, तर सेकंड रोमध्ये मी तिथे बसलेलं असेल. हे त्यांनी बघितलं, कारण का त्या ऑडिटोरियममध्ये ते हजर होते आदल्या दिवशी आणि त्यांनी ते बघितलं की मी त्या सेकंड रोमध्ये बसलेलं असेल. मग अतिथी येतील, स्टेज असं असं आता हे चालू आहे, अशा अशा पद्धतीने ते डेकोरेट झालेलं असेल, असे लाईट्स असतील, असे फुलांचं डेकोरेशन झालेलं असेल, डाव्या बाजूला माईक ठेवलेला असेल, उजव्या बाजूला ते जे अँकर आहेत ते अँकरिंग करत असतील, प्रमुख अतिथी आहेत त्याने ते टेबलमध्ये मांडलेलं असेल, त्यांचे चेअर्स असतील, नंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होईल, त्या बाजूला ती एक समई उभी केलेली असेल आणि मग साधारण 4 वाजता प्रोग्राम जर सुरू होणार आहे तर मी त्याच्या आधी 15 मिनटं तिथे पोचलेलं असेल आणि मग प्रोग्राम सुरू होईल. सुरू झाल्यानंतर ते मुख्य गेस्ट येतील, त्यांचं स्वागत होईल, त्यांना पुष्पगुच्छ दिले जातील, मग ते दीप प्रज्वलित करतील आणि मग त्याच्यानंतर त्यांचं भाषण होईल एक आणि ते भाषण झालं की नंतर तिथे प्रोजेक्टर लावलेलं असेल आणि त्या प्रोजेक्टवर जे जे लोक नॉमिनेट झालेले आहेत आणि त्यांनी काय काय काम केलेलं आहे, कसं कसं काम केलेलं आहे ते दाखवलं जाईल आणि मग त्याच्यानंतर ते अँकर करणाऱ्या ज्या कोणी आहेत तर ते माझं नाव घेतील आणि मला पहिलं अवॉर्ड मिळालेलं असेल आणि मी मग ह्या स्टेजच्या उजव्या बाजूच्या पायऱ्यांवरती चढेन आणि त्यांच्याकडून ते अवॉर्ड घेईन आणि मग मी समोर बघेन आणि मी समोर त्यांना सगळ्या प्रेक्षकांना वंदन करेन आणि जर त्यांनी मला 2 शब्द बोलायला, माझं मनोगत व्यक्त करायला सांगतील तर ते मी ह्या पद्धतीने व्यक्त करेन. आणि तेव्हा मी काय विचार करेन की ह्या सगळ्या यशाच्या मागे कोण आहे, तर माझी आई आहे, बरोबर आहे, माझ्या आईचे आशीर्वाद आणि मी करत असलेली मेहनत आणि त्यामुळे हे मला मिळालेलं यश. हे सगळं त्यांनी तसं व्हिज्युअलायझेशन केलं. इतकं मायन्यूट त्यांनी केलं. म्हणजे व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे काय की तुम्हाला जे आयुष्यामध्ये हवंय, एखादी गोष्ट हवी, ती चित्र रूपामध्ये ती पाहणे आणि ती मूव्ही सारखी बघणे, ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि ते तसंच्या तसं त्यांचं मॅनिफेस्ट झालं. ह्याला म्हणायचं व्हिज्युअलायझेशन. हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक तुम्ही कोणीही कुठल्याही ह्याला वापरू शकता. म्हणजे इनफॅक्ट आत्ता इथे सुद्धा मी माझं व्हिज्युअलायझेशन वापरलं होतं की पॉडकास्ट करताना म्हणजे हा कसं असेल, तू समोर कसा बसलेला असेल, माईक कसा असेल, खोली कशी असेल, लाईट्स कसे असतील आणि मी कसं बसेन, कसं बोलेन, हे सगळं हे व्हिज्युअलायझेशन माझं झालेलं होतं सकाळच्या मेडिटेशनमध्ये. अच्छा, ओके. इतक्या बारकाईने विचार करावा लागतो. खूप बारकाईने, खूप बारकाईने विचार केला. अडथळे काय असू शकतात यामधले, म्हणजे चुका काय होऊ शकतात व्हिज्युअलायझेशन करताना? व्हिज्युअलायझेशनमध्ये चुका ह्याच होऊ शकतात की तुम्ही डाऊट्स घेणं. आता हे बघा, आता व्हिज्युअलायझेशन करायला मी बसणं आणि मी असं काहीतरी डाऊट्स घेतला की मी वेळेत पोचेनच ना, असं तर नाही ना होणार, सर्वेशचा अचानक मी निघाली आणि त्याचा फोन येईल की अरे नाही आज तर आपलं मॅडम शूट कॅन्सल झालंय वगैरे, असं जर काहीतरी मी जर विचार मध्येच केले आणि म्हटलं नाही नको, स्टॉप असं नको विचार करायला, आपण असं परत असं करू, तर ते व्हिज्युअलायझेशनमध्ये हे अडथळेच आहेत ना. बरं, म्हणजे परत निगेटिव्ह विचार किंवा त्याबद्दल शंका घेणे, डाऊट घेणे. हो, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, व्हिजन बोर्ड ह्या सगळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा हे आहे की डाऊट. ते नाही असायला पाहिजेत कधीच. एखादा माणूस एखाद्या गोष्टीच्या मागे 100% प्रयत्न करत सुटलाय, म्हणजे अक्षरशः डेस्परेटली त्याला ती गोष्ट मिळवायची आहे, त्याचे ऍक्शन्स पण त्या दिशेने, विचार पण त्या दिशेने आहेत, ते मला मिळाल्यानंतर मी कुठे असेन हे व्हिज्युअलायझेशन पण वगैरे आहे, माणसं अयशस्वी का होतात? कारण डेस्परेशन हे काय,
डेस्परेशन म्हणजे ते म्हणजे मिळवण्याची मिळालंच तिची पाहिजे उर्मी. हां, मिळालंच पाहिजे हां ओके. मग ह्याच्यातला आधी आपण फरक समजून घेऊया. ओके. हां डेस्परेशन ही निगेटिव्ह इमोशन आहे. बरं. आता तुला मी असं म्हटलं की डेस्परेशन ही निगेटिव्ह इमोशन आहे, तुला वाटतंय का? अगदी टेक्निकल ह्याच्यात जाणं झालं तर ते डेस्परेशन हा निगेटिव्ह शब्द आहे, हां. पण डेस्परेटली एखाद्या गोष्टी मागे लागणं म्हणजे इतकी जिद्द माझी आहे की मी हे मिळवणारच. बरोबर. हां आता मी तुला एक्झाम्पल देऊन सांगते, म्हणजे एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा मी एक्सप्लेन करते असं म्हणेन. एक्सपेक्टेशन आणि डिमांड ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आहे फरक. एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा अपेक्षा. आणि डिमांड म्हणजे काय? मागणी. मागणी. बरोबर. आपण म्हणताना काय म्हणत असतो? माझ्या एक्सपेक्टेशन आहेत की हिने असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, ह्यानी असं वागलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे. म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्याच लोकांबद्दल आपल्याला अपेक्षा असतात. हां पण अपेक्षा म्हणजे काय? खरं तर अपेक्षा म्हणजे काय? एखादी गोष्ट झाली तर छानच आहे, पण नाही झाली तर इट्स ओके. बरं. हे म्हणजे काय? अपेक्षा. मग इथे आपण दुःखी होऊ का? निगेटिव्ह विचार करू का? म्हणजे हे होईल का? नाही होणार ना. आणि डिमांड जेव्हा आपण करतो, डिमांड म्हणजे काय? झालंच पाहिजे. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी झालंच पाहिजे, ह्यांनी असं केलंच पाहिजे, तिने असं बसलंच पाहिजे, तिने हे वेळेत काम केलंच पाहिजे, हो की नाही? म्हणजे च लावतो. च आला की काय होतं? डिस्ट्रेस येतो आपल्याला, हो की नाही? म्हणजे स्ट्रेस येतो. डिस्ट्रेस म्हणण्यापेक्षा स्ट्रेस येतो की अरे हे माझ्या मनाप्रमाणे होत नाही आहे, हो की? हां मग आता डेस्परेशन म्हणजे काय? झालंच पाहिजे, मी हे असं असं ठरवले, हे असं असं केलं आहे तर का? तू आता जसं म्हणाल मी व्हिज्युअलायझेशन केलं आहे, मी मेडिटेशन केलं आहे, मी अमकं केलं आहे, म्हणजे जे काय मॅनिफेस्टेशनचे तुम्ही जे जे काय सांगितलं आहे ते सगळं मी वापरलेलं आहे टेक्निक, आणि आता मला हे मिळालंच पाहिजे. जिथे च लावला जातो तिथे तुम्ही मागणीच्या ट्रॅकवर असता, तेव्हा तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यता कमी होतात. मिळतच नाही असं नाही मी म्हणणार, कधी ना कधी तुम्ही चेंज केला तर मिळेल, पण शक्यता नक्कीच कमी होतात. ओके. म्हणजे आपण युनिव्हर्सकडून अपेक्षा केली पाहिजे, पण डेस्परेटली मागितलं नाही पाहिजे. बरोबर. नाही, युनिव्हर्स आपल्याला सगळं देतच आहे. बरं. अखंड युनिव्हर्स सगळ्याला तथास्तू. म्हणजे आपल्याला आपण ऐकलं असाल वास्तू तथास्तू म्हणते. म्हणजे काय? वास्तू ही आपली, आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे जी आहे ते युनिव्हर्सच आहे ना, ती शक्तीच आहे, तो एक. हां तर ते आपल्याला सतत देत आहे, ते तथास्तूच म्हणतंय. मी काय गोष्टी त्याच्याबरोबर स्वतःला अलाइन करते त्याप्रमाणे घडणार आहे. आणि मे बी हा अनुभवण्याचा विषय असल्यामुळे ना मला अजून अनआन्सर्ड क्वेश्चन्स आहेत, पण ठीक आहे आपण ते प्रेक्षकांवर सोडूया, ते कमेंट्समध्ये विचारतील म्हणून मी हा विषय इथे सोडतो तुर्तास. माझं पूर्ण समाधान झालेलं नसलं तरी ठीक आहे. बरं. मग अशी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन आपण लव्ह संदर्भात, पैशा संदर्भात बोललो. एक विचारायचं राहिलं होतं माझं की हेल्थ संदर्भात पण आपण याचा वापर कसा करू शकतो? हो, हेल्थ संदर्भात आपण ह्याचा वापर नक्की करू शकतो. तुम्हाला लुईस हेचं तुम्ही यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक तुमच्या वाचनात आलंय का? नाही. हां त्या पुस्तकामध्ये जे जे तुम्ही इमोशन्स तुमच्यामध्ये असतात त्या इमोशन्सप्रमाणेच तुम्हाला कुठले आजार होणारे ठरतं. म्हणजे त्या पुस्तकात त्यांनी अक्षरशः शेवटच्या पेजवर त्यांनी चार्ट दिला आहे की तुम्ही जर का हा विचार करत असाल, तुमच्या आधीची थॉट प्रोसेस जर अशी असेल तर तुम्हाला हे आजार होतात. हां आणि जर का तुम्ही थॉट प्रोसेस चेंज केली तर तुम्ही त्या आजारातून मुक्त होऊ शकता. म्हणजे त्यांचं स्वतःचं उदाहरण असं आहे की त्यांना 3rd 4th स्टेज कॅन्सरमधून त्या पूर्ण क्युअर झाल्या आणि त्यानंतर त्यांचं पुढचे 44 वर्ष हेल्दी लाईफ जगल्या. म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आली होती की काय विचार करायचे आणि काय, म्हणजे विचार म्हणण्यापेक्षा काय माहिती का, कुठल्या इमोशन्स ज्या सप्रेस इमोशन्स असतात ना, तर त्या इमोशन्समुळे ते आजार होतात. म्हणजे आता त्यांनी त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कॅन्सरसाठी असं दिलं आहे की गिल्ट ही त्यांना इमोशन होती. तर गिल्ट का होतं तर त्या US मधल्या होत्या, तर त्यांच्यावर लहानपणापासून सेक्शुअल ॲब्यूज त्यांना सामना करावा लागला होता आणि त्यांना युट्रसचाच कॅन्सर डिटेक्ट झाला होता. तर त्यांनी ते मान्य केलं की का नाही होणार आपल्याला युट्रसचा कॅन्सर, कारण आपल्या आयुष्यात हेच तर घडलं आहे. तर त्याचा त्यांना लहानपणापासून प्रचंड राग होता. तर त्यामुळे त्यांना राग असल्यामुळे काय होतं, त्यांच्या मनामध्ये ना अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. गिल्ट म्हणजे काय की अपराधी, म्हणजे मलाच का असं झालं, माझ्याच का आयुष्यात असं झालं, मलाच का इतक्या लोकांनी माझ्या स्वभावाचा किंवा माझ्या शरीराचा गैरवापर केला वगैरे, अशा पद्धतीचे विचार त्यांचे वर्षानुवर्ष असल्यामुळे त्या स्वतःला सतत अपराधी मानत होत्या आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि जेव्हा त्यांना हे टेक्निक्स, हे गोष्टी काही, म्हणजे तेव्हा
जेव्हा त्यांना हे डिटेक्ट झाला ना, त्याच्या आधी काही काळा त्यांना हे गोष्टी समजल्या होत्या की हे मॅनिफेस्टेशनचं टेक्निक किंवा निगेटिव्ह विचार कसे काढायचे किंवा लेट गो करायचं किंवा रिलीज करायचं. आता हे काय आहे, आता गिल्ट वगैरे ह्यासारख्या ज्या इमोशन्स असतात तर त्या लोकांनी त्या वयामध्ये त्यांच्यावर केलेले अन्याय आहेत. बरोबर होतं. त्यामुळे नंतर त्यांनी त्याच्यावर असा विचार केला की का बरं, म्हणजे मी त्यांना का दोषी देते, कारण परिस्थिती माझीच तशी निर्माण झाली होती ना. त्यामुळे त्यांना काय व्हायचं की कोणीही व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोलतोय म्हणजे त्यांना वाटायचं की हा आपल्याला ह्याच्याकडनं चांगला सपोर्ट मिळणार आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं त्या गोष्टी इझिली केल्या जायच्या. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांना माफ करायला सुरुवात केली. आणि सगळ्यात वाईट काय घडलं होतं की त्यांचे जे स्टेप फादर त्याच्या आईनी ज्या ह्याच्याबरोबर लग्न केलं होतं तर त्याच वडिलांनी तिच्यावर पहिल्यांदा हे केलं होतं. त्यामुळे त्यांना आईबद्दल पण भयंकर तिरस्कार आणि राग होता. तर त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स आयडेंटिफाय केल्या आधी आणि त्या रिलीज करायला सुरुवात केली. आणि रिलीज करायला लागल्यानंतर हळूहळू त्यांच्या कॅन्सरच्या सेल्स कमी व्हायला सुरुवात झाली. आणि त्यांनी कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही. म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की बघा, म्हणजे तुम्ही आता हे जे काय रेडिएशन्स आणि ते जे आहेत कॅन्सर ट्रीटमेंटच्या ज्या स्टेप्स आहेत त्या करायला सांगितल्या होत्या, पण त्यांनी ते काहीही न करता त्यांनी रिलीज करायला सुरुवात केलं. आणि नुसतं रिलीज करून त्यांचं पूर्ण कॅन्सर मुक्त त्या झाल्या. आणि नंतर पुढचे 44 वर्ष त्या चांगलं आयुष्य जगल्या. आणि म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिले सगळ्यांना समजण्यासाठी की तुम्ही जर हा आजार तुम्हाला आहे तर तुमच्या इमोशन्स तुम्ही शोधून काढा आणि त्या रिलीज करा, तुमचा आजार निघून जाईल. ओके. आणि हे किती खरं आहे की ब्रह्मांडाशी आपण संवाद साधतो ना मॅनिफेस्टेशन म्हणजे, तर ते ब्रह्ममुहूर्तावर केल्यावर 10x रिझल्ट देतं वगैरे. काही लोक करतात असं, पहाटे उठून ते करतात. नाही, काय आहे, पहाटे उठून आपण का म्हणतो, कारण तेव्हा सगळी शांतता असते. बरं, म्हणजे कॉस्मिक एनर्जी तेव्हा असते. शांतता असते. शांतता म्हणजेच तेच ना, कॉस्मिक एनर्जी. बरोबर. मग तेव्हा तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मेडिटेशन सारखी करायला घेता तेव्हा ऑटोमॅटिक ती चांगलीच पॉवरफुलच होते ना. आता तुम्ही 11 वाजता मेडिटेशन करायला बसलात तर बेल वाजणार, कोणीतरी येणार, फोन येणार, आता सकाळी 4-4:30ला फोन वाजण्याची शक्यता असते का? कमी असते. त्यामुळे काय म्हणतो आपण, त्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही एखादी गोष्ट करायला घेतलीत तर ती नक्कीच मॅनिफेस्ट व्हायला मदत होते ना. म्हणून ते सकाळी उठून करा. तेवढंच त्याचं हे आहे. पण आता तुम्ही जर घरात तुम्ही नंतर एकटे आहात आणि तुम्हाला शांतता आहे आणि तुम्हाला माहिती की आता पुढचे 2 तास कोणी येणार नाही आहे तर तुम्ही करू शकता की तेव्हाही मेडिटेशन. हे जरुरी नाही की तेव्हा सकाळीच उठून करायला पाहिजे. अजून एक असंच ऐकलेलं, मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, होपोनोपोनो टेक्निक म्हणून. काय आहे ते आणि ते कसं काम करतं? होपोनोपोनो ही एक प्रेयर आहे. हवाईयन बेटावरून आलेली ही प्रेयर आहे. ह्या प्रेयरचा मुख्य अर्थ काय, मेकिंग थिंग्स राईट. म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या ज्या काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत, निगेटिव्ह घडलेल्या आहेत, ह्या जन्मी घडलेल्या आहेत, मागच्या जन्मी घडलेल्या आहेत, त्याच्या मागच्या जन्मी घडलेल्या आहेत. आपल्याला माहीत नाही आहे की आपला हा कितवा जन्म आहे आणि आपल्याकडनं काय काय चुका झाल्यात. आत्ता जर मी म्हटलं तर माझ्या आत्ताच्या तुला विचारलं तर तुझ्या आयुष्यात तर तू थोडासा विचार केलास तर तू म्हणशील अरे हां त्यावेळेस हे माझं जरा चुकलंच वगैरे वगैरे. ह्या जन्मीचं माहीत असू शकेल, पण मागच्या जन्मी तू चुका काय केल्या त्या तुला माहिती आहेत का? नाही माहिती. पण आपलं कर्म म्हणजे ते आता तिथे थोडासा कर्माचा भाग येतो. होपोनोपोनो प्रेयर कशी वर्क करते हे सांगण्यासाठी. कर्म म्हणजे काय, तुम्ही जे जे कार्य करता ते तुमचं कर्म. आणि ते प्रारब्ध म्हणून आपल्यासमोर येतं. आता प्रारब्ध हा शब्द ऐकला असाल, नशीब हा शब्द ऐकला असाल. तुम्ही म्हणता माझ्या नशिबात हे आहे, माझं नशीबच असं, माझ्या प्रारब्धातच हे घडलं होतं. मग प्रारब्ध हे ना बऱ्याचदा निगेटिव्ह घटनांशी जोडलं जातं. पण प्रारब्ध हे फक्त निगेटिव्ह घटनांसाठी नाही, ते पॉझिटिव्ह घटनांसाठी सुद्धा असतं, चांगल्या घटनांसाठी सुद्धा असतं. तर आपण ही होपोनोपोनो प्रेयर वापरून ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात निगेटिव्ह घडलेल्या आहेत पूर्वी किंवा आत्ताही किंवा आत्ता रोजच्या जीवनातही आपल्या विचारांमध्ये, तर त्या आपण करेक्ट करण्याचं काम होपोनोपोनो प्रेयर करते. तर ह्या होपोनोपोनो प्रेयरमध्ये काय 4 सेंटेन्सेस असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 सेंटेन्स म्हणजे ही प्रेयर आहे. तर ही प्रेयर आपण, म्हणजे मी तर म्हणते की ह्या लाईफ कोच, ॲज अ लाईफ कोच, ती प्रेयर मी वॉकिंग टॉकिंग लाईफ होपोनोपोनो प्रेयर म्हणजे काय, सतत बॅक ऑफ द माइंड माझ्या
होपोनोपोनो प्रेयरच चालू असते वाजत राहिली पाहिजे. सतत. तर त्याचे अतिशय अमेझिंग रिझल्ट आहेत. बरं. होपोनोपोनो प्रेयरनी तुम्हाला कितीतरी तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घटना घडतात. कारण काय होतं, जे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तयार झालेले आहेत आपल्या ऑरामध्ये, त्या क्लिन्झिंग होण्याचं काम ही प्रेयर करते. मी जेव्हा सॉरी म्हणते, आय एम सॉरी, म्हणजे कधी काळी माझ्याकडनं काही चुकलेलं असेल, मी तुला कधी दुखवलं गेलं असेल, तर आय एम सॉरी सॉरी माझ्यापर्यंत पोहोचणार तुझ्यापर्यंत. हां, म्हणजे ज्या व्यक्ती, हां आता तुझं उदाहरण घेऊ, किंवा ज्या व्यक्तींच्या बाबतीत आपल्याकडनं घडलेलं आहे त्या सगळ्या व्यक्तींना. आणि प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे आता मी तर माफी मागितली, हां, पण तू माफ केलंही पाहिजे ना. त्यामुळे तू माफ करणार, मी जेव्हा म्हणणार आय एम सॉरी तेव्हाच तू माफ करणार ना, तेव्हा होतं ते फॉरगिव्ह. म्हणून प्लीज फॉरगिव्ह मी. आणि तू केलं मला माफ, मग थँक्यू, मी आभारी आहे तुझा की तुम्हाला माफ केलं. आणि मग ह्याच्यानंतर आपलं तयार काय होणार रिलेशन, प्रेमाचंच रिलेशन तयार होतं. म्हणून लव यू असं हे जर सतत आपण म्हटलं तर. आणि ह्या प्रेयरचे तर इतके खरंच छान रिझल्ट आहेत. म्हणजे मी जेव्हा निघते ना घरातून, मी निघाले, स्टार्टर मारला गाडीला की होपोनोपोनो प्रेयर सुरू करते. आणि त्याचे मी जिथे पोचते, ज्या वेळेला मला पोचायचे ना त्या वेळेला मी करेक्ट तिथे पोचलेली असते. आणि मला पार्किंग मिळतं. मला असं कधीच विचार येत नाही माझ्या की अरे मी आता कुठे पार्क करू, ह्या एरियात पार्किंग असेल की नाही, मिळतो. इतक्या गोष्टीचे रिझल्ट, म्हणजे सिग्नल्स लागत नाही, ट्रॅफिक लागत नाही. करून बघा, तू उद्यापासून करून बघ. तू तुझ्या घरून या स्टुडिओपर्यंत पोचेपर्यंत तू होपोनोपोनो प्रेयर कर. बरं, उद्याच. आणि कळवतो मी तुला. साधारण किती दिवस करायला लागेल रिझल्ट यायला? रोज रिझल्ट येण्यासाठी तू जेवढ्या मनापासून करशील तेवढे फास्ट रिझल्ट येणार आहेत. हां, त्यामुळे ते हे आहेच. आणि त्याच्यात सुद्धा तेच आहे ना की म्हणजे ही प्रेयर नुसतीच म्हणायची नाही, याच्यावर विश्वास पण ठेवायचाच आहे, तेव्हाच ते क्लिअर करणार आहे. विश्वास तर आहेच. हो हो हो. बरं, त्याचा एक शेवटचा प्रश्न घेणार आहे मी, पण त्याच्या आधी मला मॅजिक मिनिटवर यायचे जरा. 11-11चा आजकाल फार असतं की लोक ना असे 11चा गजर लावून ठेवतात, पुन्हा 11-5चा लावतात, पुन्हा 11-9चा लावतात, आणि मग 11-11 आलं की लगेच काहीतरी विश, लगेच त्या वेळेला काय त्याचं काही नाही. तसं ऍक्च्युली ना 11-11 किंवा काय जे डबल नंबर दिसतात त्याला एंजल्स नंबर म्हणतो आपण. हां, म्हणजे एंजल्स नंबर, एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गंमत करणार आहेत, म्हणजे ते देवदूत ना एंजल्स म्हणजे. तर ते ठरवून नाही होणार. मी माझ्या मोबाईलमध्ये टाइम सेट केल्यानंतर नाही ते एंजल येणार, एंजल ऑटोमॅटिक येणार आहेत. म्हणजे आता तुमच्या मनात ज्या वेळेस तुम्हाला तो नंबर दिसतो त्यावेळेस तुमच्या मनात जो विचार आलेला असतो तो खरा ठरण्याची शक्यता असते. हे ह्याच्या मागचं लॉजिक आहे. पण तुम्ही जर का ते मिळवण्यास म्हणजे तो गाठण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय विचार येतोय तो टाइम गाठणं, तर तेवढंच दिसतं तुम्हाला. त्याच्याने काय तुम्हाला फायदा नाही होणार आहे, म्हणजे मॅनिफेस्टेशनसाठी फायदा नाही होणार आहे. किंवा ते स्वाभाविक घडलं पाहिजे. हां, म्हणजे आता तू चाललाय गाडीवर, मस्त खुश आहेस, अगदी छान छान तुझ्या डोक्यात मस्त मस्त आयडियाज येतात, आणि तेवढ्यात तुझ्या समोर एक गाडी आली आणि त्याचा नंबर आहे 8888, डबल नंबर. आणि तेव्हा जर तुला दिसला आणि तुझा अजून खुश झाला, अरे वा, तेव्हा तुला एंजल्स तुझ्या तिथे हेल्प करतात तुझ्या त्या विचारांशी, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही हे टायमिंग लावून ते गाठून तुम्ही तेव्हा नाही ते वर्क होणार. खूप याची आजकाल चर्चा असते. हां, ते कुठेही मिलेनियल्स आम्ही ना फार तर ते तुटत्या तारेची वाट बघायचो, तो दिसला की लगेच ती पापणी काढून मारून ते. बरोबर. तेव्हाही आपल्याला तसंच लहानपणापासून हातात नव्हतं. 11-11 रोजचा हातात मोबाईल. हां, त्यामुळे तुम्ही वाटतं की ते त्याचा तसा अर्थ नाहीये त्याचा. ओके, ठीक आहे. अगदी शेवटचा प्रश्न. मला गप्पांमधनं किंवा जेवढं मी याच्याबद्दल वाचलंय तर हा एक प्रॅक्टिसचा सुद्धा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या दिशेने प्रॅक्टिस करून त्या दिशेने पावलं टाकायचे. बरोबर. तर या विषयावर विश्वास ठेवणं आवश्यक आहेच का, की हे प्रयत्न केला तरी साध्य होऊ शकतं? हे बघ, विश्वास ठेवणं कसं आहे, तुला जर खरोखर मॅनिफेस्ट करायचं आहे तर तू विश्वास ठेवशीलच. बरोबर आहे की नाही? ओके. आधी तू ऐकलंयस टेक्निक, तू टेक्निकला आधी मान्य करायला पाहिजेस. बरोबर. मग त्या मान्य केल्यानंतरच तू त्याच्यावर विश्वास ठेवणार, तेव्हा तुला रिझल्ट येणार. रिझल्ट येण्यासाठी तुला ऍक्शन घ्यायला पाहिजे. पण एखाद्याला समजा नाहीये विश्वास, पण त्याच्यात म्हणजे एखाद्याने सांगितलंय की दुसऱ्या व्यक्तीला की हे असं करून बघ होऊ शकतं, तो म्हटलं ठीक आहे, माझा विश्वास नाही बाबा, तू म्हणतोय म्हणून करतो मी. तसं नाही होणार. पण त्यांनी प्रॅक्टिस म्हणजे एकदम मनापासून केली नाही. मग प्रॅक्टिस केल्यानंतर त्याच्यात विश्वास आणला तरच होणार. नुसती प्रॅक्टिस करून नाही होणार. फक्त प्रॅक्टिस नाही, नुसत्या प्रॅक्टिसने काय होणार. तुम्ही रोबोटिक काही गोष्टी आपल्या बोलत बसलात तर कसं काय शक्य आहे?
क्या बात आहे. माझे प्रश्न आत्ता तुर्तास तरी संपलेत. अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं बऱ्यापैकी मिळाली आहेत, पण काही गोष्टी जसं मी मगाशी म्हणालो अशा असतात की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आणत नाही आणि तो फील करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण हा काय गणित नाही 1+1=2 लगेच तुम्ही आपण टेक्निकली प्रूव्ह करू शकतो. त्यामुळे याबद्दलचे जे काही प्रश्न असतील ते आपले श्रोते कमेंटमध्ये टाकतीलच, तुम्ही त्याला उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. तुर्तास तुम्ही इथे आलात आणि या विषयावर सखोल गप्पा मारल्यात. अनेक गोष्टी अशा होत्या ज्या माझ्यासाठी पण नवीन होत्या. माझे पण काही जे प्रश्न असतील तर आपण पुन्हा कधी भेटूया. खूप खूप थँक्यू या पत्राबद्दल. थँक्यू सो मच. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये टाका, मॅडम स्वतः उत्तरं देतील. मला जर उत्तरे माहीत असेल तर मी पण आपल्या ऑफिशियल हँडलवरून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर मॅडमला कन्सल्ट करायचा असेल काही असेल तर त्यांचा नंबर पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. आणि अजून कुठला नवीन विषय आम्ही आणला पाहिजे पोस्टमनवर, तुम्हाला कुठल्या विषयाची पत्र अजून वाचायला आवडतील हे सुद्धा आम्हाला आवर्जून कळवा. आणि पोस्टमनला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.